बॉयज असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या नावानं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अपप्रचारावरून आता संघटनेनं स्पष्ट भूमिका मांडलीये। सोशल मीडियावर काही चुकीचे तसेच एडिट केलेले व्हिडिओ आणि बातम्या प्रसारित होत आहेत। या व्हिडिओंमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांच्याबाबत हातपाय तोडण्याची भाषा केल्याचे दाखवण्यात येत आहे। मात्र या वक्तव्याचा पोलीस बॉयज असोसिएशन महाराष्ट्र राज्याशी तसेच संघटनेच्या कोणत्याही पदाधिकारी, सदस्य किंवा कार्यकर्त्याशी संबंध नसल्याचे संघटनेनं स्पष्ट केले। संघटनेची प्रमुख मागणी म्हणजे अभिजित दिपके यांनी पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागावी अशी आहे। दरम्यान संघटनेच्या नावाचा गैरवापर करून चुकीचे व्हिडिओ किंवा अपप्रचारात्मक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। या संदर्भात पोलीस बॉयज असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष माणिक निमसे, महासचिव विकास सुसर, योगेश सुरळकर आणि अरुण दाभाडे यांनी अव्वल दर्जा न्यूजला विशेष मुलाखत दिलीये। या मुलाखतीमध्ये संघटनेची नेमकी भूमिका काय आहे, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत संघटनेचं म्हणणं काय आहे आणि पुढील भूमिका काय असणार आहे याबाबत पदाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिलीये। त्यामुळे ही संपूर्ण विशेष मुलाखत पाहण्यास अजिबात विसरू नका। अव्वल दर्जा न्यूज, सत्याची धार, जनतेचा विश्वास। जय हिंद। मी माणिक निमसे, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉयज असोसिएशन। आज एक वृत्तपत्र आणि टेलिव्हिजन मीडियावरती मी दोन्ही ठिकाणी एक शिवराळ भाषेतला व्हिडिओ पाहिला आणि असंविधानिक गोष्टीतला व्हिडिओ पाहिला। त्याचा आणि आमचा कुठेही जवळपास संबंध नसताना तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे। आमच्या पदाधिकाऱ्याकडून तो व्हिडिओ प्रसारित झालेला नाही, त्याचे मी खंडन करतोय आणि यापुढेही असंच खंडन होत राहील, कारण आम्ही संविधानिक पद्धतीने अभिजित दिपके यांना रीतसर आम्ही आमच्या परवानग्या मागून निवेदनं दिलेले आहेत की त्यांनी ज्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांचं संवाद झाला त्या संवादाबद्दल आम्ही त्यांची माफी मागण्याचा विषय केला आणि आज जिल्हाधिकारी कार्यालया ठिकाणी समोर आम्ही त्याबद्दल निदर्शनही केले, परंतु शिवराळ भाषेचा कुठेही समर्थन केलेलं नाही किंवा तो व्हिडिओ आमच्या संघटनेशी संलग्न नसल्याने आम्ही त्याचं खंडन करतो। जय हिंद।